नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला मग तुमचं जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला पानाचा आकार द्यायचा आहे. तर ह्याप्रमाणे आपण पहिले पानाचा आकार द्यायचा आणि वरती येऊन आपल्याला द्यायचा आहे मटका गळ्याचा आकार. ह्याप्रमाणे जो मोंढ्याचा आकार दिला तो कट करून घ्यायचा. नंतरून घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करून बंद बाजूकडे करायची. एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आकार घ्यायचा आपल्याला कॅनव्हासवरती आखून. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे, पिन काढून घ्यायची. पुन्हा याला घडी मारली की पुन्हा हा आकार असा आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास घ्यायचं कट करून. आता घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, ते व्यवस्थित ठेवायचं आणि त्याच्यावरती ठेवायचं आहे अस्तर. मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा, पीस ओपन करून अस्तर ओपन करून ठेवायचे त्याच्यावरती आणि सेंटर लावून कॅनव्हास ठेवायचं. ह्याप्रमाणे पिना लावून घ्यायच्या आणि जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना अगदी व्यवस्थित आणि सावकाश मारायची, म्हणजे कुठेच गळ्याचा आकार चुकणार नाही. बघा, ह्याप्रमाणे जशी रेषा मारली बरोबर त्या रेषेवरतीच आपल्याला शिलाई मारायची. आता मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. ह्याप्रमाणे कट केला की असे छोटे छोटे कट आपल्याला इथे गळ्यावरती मारायचे. त्याच्याने आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास वळवायला मदत होते. अगदी व्यवस्थित हे कट मारायचे, शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची. आता अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल आणि छान छान व्हिडिओज अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. बघा, याप्रमाणे अगदी सावकाशी दापटीप देऊन आपल्याला हा गळा पूर्ण करायचा आहे. अगदी छान असा गळ्याचा आकार आपला तयार झाला. कपड्याला पलटी करून पूर्ण अस्तर आपल्याला आता जॉईंट करून घ्यायचं आहे. हाताने अगदी व्यवस्थित करायचं, म्हणजे कुठेच फुगा पडणार नाही त्याची पण काळजी घ्यायची. आता हा उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे. लगेच पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. त्यासाठी पॉईंट टाकायचा आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. पट्टी घ्यायची, ती कमरेला लावायची, म्हणून पट्टीला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती इथे ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर छान अशी आपल्याला कॉन्ट्रास्ट लेस इथं वापरायची आहे. तर आपण ही लेस पूर्ण गळ्यावरती अशी लावून घेणार आहे. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे, म्हणून एका बाजूने अगदी सावकाशी शिलाई मारून आपल्याला आधी घ्यायची आणि नंतरून आपल्याला पुन्हा दुसऱ्या बाजूने शिलाई मारून लेसला फिनिशिंग द्यायची. बघा, ह्याप्रमाणे अगदी सावकाशी लेस आपल्याला लावायची आहे, म्हणजे व्यवस्थित इथे लागलं जाईल. इथे छोटीशी चुनी आपल्याला टाकायची आहे सेंटरला. बघा, एका बाजूने अगदी व्यवस्थित ही शिलाई आपली मारून झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूने लेसला आपल्याला शिलाई मारायची, म्हणजे लेसची फिनिशिंग पण छान येते. त्याच्यानंतर आता ब्लाऊजला घडी मारायची आणि खडूच्या सहाय्याने आपल्याला साधारण 1 इंच अंतर सोडून ह्याप्रमाणे
गळ्याच्या भोवती एक रेष मारून घ्यायची. कपड्याला अशी पलटी करून इकडनं असं हाताने करून घ्यायचं आणि पुन्हा ही रेषा डार्क करून घ्यायची. त्याच्यावरती सुद्धा आपण तीच लेस वापरणार आहे जी आपण पहिले गळ्याला वापरली. बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा लेसला डबल शिलाई मारून ही लेस पूर्ण करायची आहे. म्हणून पहिले एका साईडने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. दुसऱ्या बाजूने सुद्धा ही लेस आपल्याला ह्याच पद्धतीने आता लावून घेतली. लेस लावून झाली त्याच्यानंतर आपण एक कपडा घेतला. साधारण 13 इंच लांबीचा हा कपडा आहे, 4 इंच रुंदीचा आहे. त्याला डबल घडी करायची आणि एक शिलाई मारून घ्यायची. नंतरून त्याला असं कशाची तरी साहाय्याने पलटी करून घ्यायचं आणि ज्या बाजूने शिलाई मारलेली त्याच बाजूने आपल्याला तिथे एकदम कडेला अशी दाबटीप द्यायची. त्याच्यानंतर घ्यायचं सुई दोरा. शक्यतो मॅचिंग दोरा इथे वापरायचा आपल्याला आणि असे टाके आपल्याला इथे टाकायचे. ज्या बाजूने शिलाई मारली त्याच बाजूने ह्या पट्टीवरती आपल्याला हे टाके टाकून घ्यायचे. आता हे दोन्ही दोऱ्याचे टोकं हे करून खेचायचे आणि इथे एक गाठ मारून घ्यायची. छान असं फूल आपलं तयार होतं. कपड्याचे जे दोन्ही टोकं आहे ना त्याला असं पकडून आणि एक शिलाई मारून घ्यायची. बघा किती सुंदर फूल आपलं तयार झालेलं आहे. आता घ्यायचं आपण ब्लाऊजच्या कलरचं बटन. हे फूल आपल्याला इथे सेंटरला लावायचं आणि त्याच्यावरती आपण ब्लाऊजच्या कलरचंच बटन इथे लावलं. त्याच्याने फुलाला आणखी शो आलेला आहे आणि अगदी कमी वेळामध्ये आणि अगदी कमी कपड्यामध्ये ही डिझाईन आपण बनवू शकतो. आता आपल्याला बनवायचे लटकन. त्याच्यासाठी घ्यायची नॉड आणि चौकोनी तुकडे इथे आपल्याला घ्यायचे कपड्याचे. बघा ह्याप्रमाणे आपण हे चौकोनी तुकडे घेणार आहे. दोन्ही कलरचे 2-2 तुकडे घेतले. याला त्रिकोण बनवून त्याची अशी पाकळी तयार केली. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करायचा. बघा ह्याप्रमाणे आपण ही पाकळी तयार केली आणि हा दुसरा चौकोन घेऊन त्याच्या असं त्रिकोणमध्ये हिला शिलाई मारून घ्यायची. त्या पाकळीला वरतून कपडा फोल्ड करायचा, पुन्हा एक शिलाई मारायची, ओपन करून पूर्ण त्रिकोण हा शिलाई मारून घ्यायचा आणि त्याच्यावरती आपण जी गळ्याला लेस लावली तीच लेस इथे लावून घ्यायची. त्याच्याने लटकनला आणखी सुंदर असा लुक येईल. नॉड इथे ठेवायची आणि एक शिलाई असे फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची. सुंदर असं लटकन अगदी कमी वेळामध्ये आपण तयार केलं. दुसरे लटकन त्याचप्रमाणे बनवून वरतून 2.5 इंच मोजायचं आणि दोघंही नॉड ह्या जॉईंट करून घ्यायच्या. आता आपण नॉड बांधून बघूया आणि आपली डिझाईन पूर्ण झालेली. मैत्रिणींनो, आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. बघू शकता आपल्या डिझाईनचा फायनल लुक. कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.